जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज व्लॉग ॲक्च्युली इव्हनिंगपासून चालू करते आहे आणि आज दादाने मस्तपैकी मच्छी आणलेली. देखा पाणी भरायला ठेवायचं आहे का? मस्तपैकी मच्छीने काय काय आणली ते दाखव. तर इथे आहे पापलेट आणि पापलेट नाही सॉरी सुरमई आहे, बोंबील आणलेल्या आणि वामसुद्धा आणलेला आहे. तर त्याचा रस्सा बनवायचा आहे. तर इथे फिश फ्राय करायला घेतलेत आणि वाजले आहेत 6:45 संध्याकाळचे. तर मग मच्छी अजून अभि आलेला नाही आहे. तो आल्यावरती बाकीचं अजून काय प्लॅनमध्ये चेंज येतो. तो इथे ओन्ली मसालावाली फ्राय करायला घेतली आणि आमच्या दादाला पाहिजे आहे रवावाली फ्राय. तर मग आता ही रवामध्ये बनवायला घेतली आहे. एकदम मस्तपैकी रवा फ्राय करायला घेतलेला. सो खूप दिवसानंतर मी फायनल परत आली आहे. मनीषा बाई यांच्याकडे आलेली आहे. हे चांगलं वाटतंय. तर ह्यांच्याकडून नेहमीप्रमाणे जे मी बॅग्स काय कसले हो आपले साडी कवर घेते ते घेतलेले आहेत. हेच मला नको आहेत, अभिला पाहिजेत, त्याच्यासाठी घेतलेले आहेत. आणि ह्यांच्याकडे खूप मस्त पैठणीचं कलेक्शन आलेलं आहे, जो त्यांनी मगाशी मला दाखवलं की ऑनलाईन ते बोलतात. किती हो याची कॉस्ट आहे? 2200 ते 1500 ते 2200. हां, आणि ह्यांच्याकडे किती रुपये? 500 पासून स्टार्ट होऊन 350 पासून चालू. 350 पासून चालू आहेत. आणि प्रॉपर असे पैठणी जसं पाहिजे तसं कस्टमाइज पण करून देतील ना ताई तुम्ही, कलर्स आणि हे. सो इथे मी लास्ट टाइम पण ब्लॉगमध्ये हे केलेलं की ह्यांच्याकडे ऑर्गनायझर्स वगैरे खूप सारे आहेत वेगवेगळे. प्लस ते चौरंगाचे कवर प्लस गुढीचे कवर इथे बनवायला घेतलेत त्यांनी, गुढीचं कवर. तर ते सुद्धा बनवून देतात. राहू दे. सो इथे ऑर्गनायझर आहेत. पैठणी तोरण. सो यांचा पूर्ण ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर नक्कीच जाऊन चेकआउट करा. सो हे लोकेटेड आहे. पूर्ण ॲड्रेस काय आहे आपला? टिळक रोड, मानसी स्मृती, यशोमंगल समूह, कमळ पतपेढीच्या इथे. हां, पनवेल. सो घराजवळ पोचल्यावरती एव्हरीडेचा सिनॅरिओ आहे की कोणतरी असतं तिथे, रिक्षावाला असतो ना तर काहीतरी असतं आणि रोज मला त्रास असतो. पण एनिवेज चला मग. चल कोर्टात येतेस ना? हो येते ना, पण मला थोडा आज लेट होईल. तू तुझं निघून जा. का? हेअर थोडेफार सेट करायला घेतले आणि मी माझे हेअर सेट करण्यासाठी यूज करते आहे अगाराचा व्हॉल्युमायझर हेअर ड्रायर. ह्याच्याने मस्तपैकी हेअर सेट होतात. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला फक्त 80% ड्राय हेअर पाहिजे, 20% थोडेसे वेट हेअर पाहिजे आणि स्ट्रेट मस्त करू शकता आणि छान असं व्हॉल्यूम देतं आपल्या हेअर्सला. तर मी यूज करते. हे आहे अगारोचं व्हॉल्युमायझर हेअर ड्रायर, जे 1200 वॉट्स आहे आणि 1 इयर वॉरंटीसोबत येतं. यात टोटल 3 हीट आणि 2 स्पीड सेटिंग्ज आहेत. यात सिव्हिल पॉवर कॉर्ड आहे जे 360 डिग्री मूव्ह करतं. तसेच 360 डिग्री एअर फ्लो होतं, ज्याने प्रॉपर हीट डिस्ट्रीब्युशन होतं. यात आयोनिक टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे फ्रीझनेस एकदमपैकी रिड्यूस होतं. बोलता बोलता माझे हेअर इथे सेट सुद्धा झाले आहेत. तुम्ही बघू शकता डिफरन्स, किती छान दिसत आहेत माझे हेअर्स. सलोन लाईक स्टाईल, ते पण घरच्या घरी.
सो या अगारोचं हेअर व्हॉल्युमायझर आहे, तो माझा एकदम पर्सनल फेवरेट आहे. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की जाऊन चेकआउट करा. तर ऑफिसमधून मी घरी आलेली आहे. तर हा एव्हरीडेचा आता तरी रुटीन आहे की मी आफ्टरनूनपर्यंत येते बाय लंच आणि मला एवढी भूक लागलेली आहे. आणि आजचा मेनू ॲक्च्युली कालच दादांनी ठरवलेलं की तो चिंबोऱ्या आणणार होता. तर लेट्स सी चिंबोऱ्या आहेत का नाही आहे का, चिंबोऱ्या मिळाल्यात का नाही मिळाल्यात, काय एक्झॅक्टली आहे. सो लंचला चिंबोऱ्या मस्तपैकी आणि बाकी काय. सो आता तरी असं स्केड्यूल आहे की मी कोण आलं, अरे दिदा पण आहे का, कुठे तुम्ही खालती खेळायला का. आई ग माझ्या दिदाला पण चला तुम्ही खालती खेळायला आल्या का दोघी. अच्छा मी आली म्हणून तू खालती आली, तुला आवाज आला माझ्या मी आली ते. अच्छा का, असं का. हा असं बोलली, आई पाहिजे बोलत होती दीपा. अगो बाई आज का रडत होती, रोज तर राहते ना तू. आता आठवण आलेली का. तिला तिचंच माहिती, बोलते मला तुझी आज आठवण आली म्हणून मी खालती येऊन बसली. तुला कसं माहिती आई येणार आहे ती आता. हा का, चल. सो मस्तपैकी चिंबोरी केलेली आहे आणि चिंबोरीची ट्रॅजेडी अशी झाली आहे की दादाने ऑफिसमधून जेवायला घरी आलो कारण आज बनवली आहे चिंबोरी मॅडमनी आमच्या. मी पण होती कोर्टात, पण कोर्टातून लवकर आली आणि अच्छा मी बनवली. चिंबोऱ्या आल्याच 1:30 वाजता. मला वाटतं तू लवकर लेट आल्या म्हणून मला बनवता नाही. पण छान आहे. खूप दिवसानंतर चिंबोरी घरातली खातो आहे. म्हणजे मी खातच नाही, सोडले चिंबोरी खाणं, बट स्टील मला पण आवडली. बहिणीला नाही आवडली, मला आवडली. तिचं असं म्हणणं आहे की रिकाम्या तू आणतो कसे नाही. नाही रिकाम्याच आहे, तू उचलल्यावरच कळतं. रिकाम्याच आहे तू आणतो कसे नाही आहे. ती सवय झाली आहे ना, ती भरलेल्या वरून तुला खायची तशी नाही. तुझं आज काम केलं मी. काय तू साडी कवर पाहिजे होता ना. हां अच्छा एवढे बघ किती आणलेत बघ साडी कवर. सगळे नाही घ्यायचे, पिशवी भर मला द्यायचं. ठीक आहे. तर इव्हनिंगला ॲक्च्युली मला आणि वहिनीला बाहेर जायचं आहे आणि लकीली आज आई शाळेतून लवकर आलेल्या आहेत. तर ज्ञानाला आई झोपवणार आहेत आणि सावीला वहिनी झोपवायला. तर मी तोपर्यंत पटकन प्रॉन्स ग्रेव्ही बनवून घेते, जे की आमचं आज डिनर आहे ते. तर इथे मस्तपैकी झालेलं आहे. मीनवाईल अभि येऊन पण गेला, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे त्याचं. आणि आता ह्याच्यानंतर शूट करायचं, थोडेफार शूट्स बाकी आहेत ते. सो दुपारी असंच होतं की मी आम्हाला झोपवतो आणि बाकीचं जे मी पेंडिंग शूट्स असते इंस्टाग्रामवरती तुम्हाला थोडीफार लाईव्ह दिसते, त्याच्यामुळे ते शूट्स कंप्लीट होतात. सो प्रॉन्स ग्रेव्ही दाखव. सो ही आहे आमची प्रॉन्स ग्रेव्ही, की रेडी झाली आहे. आणि एवढ्या सगळ्यानंतर मी हे सगळं स्टार्ट केलं आहे आता ह्या महिन्यापासून खायला. आणि आजच्या दिवशीच मी घरी आलो आणि आज ॲक्च्युली मी कोर्टच्या इकडे सांगितलेलं त्यांना द्यायला फ्रेश फूड बॉक्स, जे की मी विकली सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे सध्या. त्याच्यामध्ये त्याच्यातले आम्ही एक खाल्लेत म्हणून. ऑरेंज आहे, डाळिंब आहे, किवी आहे, हे ॲपल आहे का काहीतरी आहे, ॲपल, कॉर्न आहे, बेरीज आहेत आणि हे स्प्राउट्स आहेत. सो तुम्हाला पण जर पनवेलमध्ये जर हे पाहिजे असेल होम डिलेवरी तर इकडे नंबर दिला आहे, त्यांना तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता. काय करत होते रे तू? हे रुको, काय करत होती? सो मी रेडी झालेली आहे आणि मी आणि वहिनी चाललो आहोत
थोडीफार शॉपिंग करायला. तर वहिनी आणि दादा हे एंड ऑफ दिस वीक फिरायला चालले आहेत. तर ते चालले आहेत मलेशिया आणि लंकावीला. तर तिला थोडीफार शॉपिंग करायची आहे. तर मग आम्ही दोघंच चाललो आहेत. आई पण लवकर आल्या आहेत, तर मग मुलींसोबत आहे. आणि इथे आधी हे बघा, लवकर येऊन आय एम नॉट वेल. लवकर येऊन आराम करतोय. तर बरं नाही वाटत. त्याला बरं नाही वाटत आहे. अख्खा डब्बा हा खाऊन झालेला आहे, याचा आणि नानूचं. आणि आता बरं नाही वाटत. नानू खालती गेलेली आहे. सो मी इथे रेडी झालेली आहे. हा असं क्यूट, आता असं आजकाल मला हे मी प्रेग्नन्सीच्या वेळेस जास्त वेअर करायची, पण आता परत असं वाटायला लागलं की असे फ्रॉक्स घालायला पाहिजे, छान वाटतात. नाही मी प्रेग्नेंट नाही आहे आणि काही प्लॅनसुद्धा नाही आहेत प्रेग्नन्सीचे. सो हे असे थोडंसं काय बोलतात, असं फ्री स्टाईल वाटतात म्हणून. तर ह्याची लिंक मी नक्कीच माझ्या इंस्टाग्रामवरती चेकआउट करा, तिथे मी लिंक दिलेली आहे. आणि इफ पॉसिबल झालं तर यूट्यूबवर सुद्धा तो व्हिडिओ टाकेल. तर तुम्हाला असे शॉर्ट ड्रेसेस आहेत जे घरी घालू शकतात, बाहेर घालू शकतात, त्याचे लिंक्स मिळू शकतात. तर चला मग आम्ही निघतो. तर आता आम्ही निघतो. मुलींना कसं तरी हे केलेलं आहे की आम्ही थोडंफार असं बोल द्यायला लागतं दोघी निघताना. सो एक आता आली आणि एक दुसरी आलेलीच आहे. रडतात का? नाही. चला. मला अजिबात ट्रॅफिक नाही मिळाली म्हणून लकीली आम्ही लवकर पोचलो खारघरला. आता ट्रॅफिक मिळाली, सिग्नल पण नाही मिळाला ना आपल्याला. आता आपण लेट असतं गजरे विकायला. याचं मटेरियल चांगलं वाटतं. काय ना डंगरी आता, डंगरी नाही आहे ती, ड्रेस आहे. याच्या आतमध्ये पण ते घालू. हे पण छान आहे बघ. सो आम्ही कॉर्ड सेटसाठी आलेलो आहेत. त्यातलंच आहे ना, कुर्ता सेट्स पण आले तिथे. हाँ लेती हूँ. आप मुझे फ्री दोगे कुछ? आवडते का काय? हे छान आहे वहिनी. हे बघ हेअर बो. बो बांधायला लागेल. बो नाही जमत आपल्याला. मला तर डोकंच दुखतो बोनी. हे भरपूर आहे. आम्ही बेसिकली खारघर आलेलो बिकॉज वहिनीला कॉर्ड सेट्स घ्यायचे होते आणि अजिबातच कुठे कॉर्ड सेट्स नाही मिळत आहेत. जे काही कॉर्ड सेट्स आहेत सगळे ट्रेडिशनल आहेत. काय गं, सगळे ट्रेडिशनल ना, काही असं वेस्टर्नमध्ये राहायच नाही. मी लास्ट टाईम आलेलो तेव्हा भरपूर मिळालेले मला, पण यावेळेस काहीच नाही आहे. तर मला सुद्धा न शॉपिंग नाही करायचं तरी एक ड्रेस आवडला म्हणून तो घेतला आहे. बहिणीने एक टॉप घेतला आणि वी आर ट्राईंग टू फिगर आउट की कॉर्ड सेट कुठे काय मिळतं आहे म्हणून. सो फायनली आफ्टर अ बिग हसल आम्हाला जसं कॉर्ड सेट पाहिजे होतं तसं मिळालेलं आहे. खूप शोधून मिळालं आणि तुम्हाला त्याचा फायनल लुक वहिनी इंस्टाग्रामवर फोटोज टाकेल, त्याच्यावरती तुम्हाला बघायला मिळेलच की काय कॉर्ड सेट आम्ही घेतलं आहे. पण छान झालं आहे लुक, आवडला. फायनली आम्ही घरी आलो आहोत. शॉपिंग नाही बोलतात पण शॉपिंग केलेली आहे. म्हणजे मला आता बिलकुल करायची नव्हती, हिच्यामुळे माझी झाली शॉपिंग. आणि हिचे मस्त झाली. हिला नाही मिळालेले हे ना कपडे, चांगले मिळाले कपडे. बाकी तुम्हाला दिसेलच इंस्टाग्रामवरती अपडेट्स. चला आता पोरी काय केलं काय. ए ज्ञानूचा अभ्यास आहे. दिल में तुम्हारे मैं ऐसे ही रहूं हर घड़ी. अब जिंदगी में दोनों के हैं प्यारी सी एक परी.